कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। शिवशक्ती चौक MIDC परिसरात घडलेल्या कल्याणी देवर हत्ये प्रकरणाने सोलापूर शहर हादरले। या प्रकरणात कामाची देवर, शिवा देवर आणि महेश देवर या आरोपींनी धारदार शस्त्रांनी कल्याणी देवरचा खून केल्याची घटना घडली होती। घटनेची पार्श्वभूमी 16 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री शिवशक्ती चौक येथे ही भीषण घटना घडली। पोलीस तपासानुसार कामाची देवर याची पत्नी सोबत पती फिर्यादी राजेश कन्नन देवर याचा भाऊ कल्याणी देवरचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून यातील आरोपी कामाची देवर, शिवा देवर व महेश देवर या तिघांनी मिळून कल्याणी याचा धारदार शस्त्राने मारहाण करून खून केल्याची फिर्याद मैताचा भाऊ राजेश कन्नन देवर MIDC पोलीस स्टेशनला नोंदवली होती। या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली। याकामी आरोपीचे वकील ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांनी युक्तिवादाच्या वेळी सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या विसंगती कोर्टापुढे मांडल्या। आरोपीच्या वकिलांचा ग्रह मानून तीनही आरोपींची मेहरबान कोर्टाने सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता केली। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी खटल्याचे काम पाहिले, तर आरोपीच्या बचावासाठी ॲडव्होकेट संजीव सदाफुले, ॲडव्होकेट सिद्धांत सदाफुले, ॲडव्होकेट प्राची सदाफुले, ॲडव्होकेट राज सुरवसे, ॲडव्होकेट गिरीश सुरवसे, ॲडव्होकेट निलेश वाघमारे, ॲडव्होकेट प्राजक्ता काळे यांनी बाजू मांडली। दिनांक 16/10/2022 रोजी फिर्यादी राजेश कन्नन कटराजा देवर यांचा भाऊ कल्याणी देवर याचा आरोपी कामाजी देवर, शिवा देवर आणि महेश देवर यांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची फिर्यादीचा भाऊ राजेश कन्नन देवर यांनी MIDC पोलीस स्टेशनला नोंद केली होती। या अनुषंगाने पोलिसांनी याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्याच्या अनुषंगाने चार्जशीट आरोपींच्या विरुद्ध दाखल केलं। यामध्ये तीनही आरोपींच्या विरोधामध्ये माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांच्या कोर्टापुढे हा खटला चालला। यामध्ये जवळपास सरकार पक्षाच्या वतीनं 14 साक्षीदार तपासण्यात आले। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की कल्याणी देवर जो मयत आहे याचं आरोपी नंबर 1 यातला कामाजी देवर याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या कारणावरून या आरोपींनी त्याचा खून केल्याची फिर्याद त्याच्या भावाने नोंदवली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर जो काही पुरावा मेहरबान कोर्टापुढे आला त्या पुराव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती होत्या, त्या आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिल्या। यासोबतच फिर्यादी सांगतात त्याप्रमाणे वैद्यकीय पुरावा आणि फिर्यादीच्या म्हणण्यातला जो पुरावा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आणि या साऱ्या गोष्टी सरकार पक्षानं बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केले नाहीत। म्हणजेच या कल्याणी देवर याचा जो काही खून आहे या 3 आरोपींनी केला याबाबतचा कोणताही सबळ किंवा ठोस पुरावा सरकार पक्षाला कोर्टापुढे बियॉन्ड रिजनेबल डाऊट मांडता आला नाही। त्यामुळे सरकार पक्षाच्या जे काही साक्षीदार तपासण्यात आले, मेडिकल एव्हिडन्स बघण्यात आला किंवा यातल्या गुन्ह्याचा मोटिव्ह जो आहे तो सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी तपासण्यात आला आणि या सर्व बाबींमध्ये असं दिसून आलं की या तीनही आरोपींना यातील फिर्यादी कल्याणी देवर यांचा भाऊ राजेश कन्नन देवर याने खोटेपणाने गुंतवण्यात आल्याची बाब मेहरबान कोर्टापुढे निदर्शनास आणून दिली आणि त्यामुळं कल्याणी देवर यांच्या मृत्यूला हे तीनही आरोपी जबाबदार नाहीत। त्या अनुषंगाने सिव्हिल मध्ये जे काही नोंद झाली ती प्राथमिक त्यामध्ये अननोन पर्सननी अननोन अननोन कारणावरून मारण्यात आले अशी नोंद होती आणि ती नोंद आम्ही कोर्टापुढे निदर्शनाला आणून दिली आणि आम्ही पूर्णपणे या गोष्टीची नकारात्मक जी काय आमची भूमिका आरोपींची ती कोर्टापुढे आणली आणि ती आम्ही साबित केली। यावरून मेहरबान कोर्टाने या 3 आरोपींना आज या खटल्यातून निर्दोष मुक्त केले। इव्हन प्रॉसिक्युशनने त्यांची केस ही बियॉन्ड रिजनेबल डाऊट ही प्रूव्ह केली नसल्या कारणामुळे या 3 आरोपींची आज रोजी कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।